मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची अपडेट हीच आहे की ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्यातल्या त्यात जर संयुक्त राष्ट्राचे असतील आणि त्यावर जर एखादी प्रमुख व्यक्तीची निवड झाली असेल तर या संदर्भात आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातील। तर आजचा महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, युनायटेड नेशन्स टुरिझम नावाची जी संस्था आहे तर त्याच्या महासचिव हे सर्वोच्च जे पद आहे या ठिकाणी एका महिलेची निवड झालेली आहे। आणि जेव्हा पहिली महिला असेल, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय असेल, यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न इथे विचारतील की युनायटेड नेशन्स टुरिझम नावाची संस्था आहे तर या संस्थेच्या महासचिवपदी नुकतीच कुणाची निवड झालेली आहे तर या त्या महिला आहेत। आपण थोडक्यात या संदर्भात मित्रांनो माहिती घेऊया। त्याचं नाव आहे शेखा नासेर अल नोविस। आता नाव थोडंसं अवघड आहे पण लक्षात ठेवायचं, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, शेखा नासेर त्या महिला आहेत, युनायटेड नेशन टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या या पहिल्या महिला आहेत। त्यामुळे परीक्षेला इथं जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात। कार्यकाल आहे पुढचा 4 वर्षाचा कार्यकाल आहे। 2026 पासून ते हे पद ग्रहण करणार आहेत। आता सेगोविया नावाची एक ठिकाण आहे स्पेन मध्ये, तर या ठिकाणी 123व्या युनायटेड नेशन पर्यटन कार्यकारी परिषदेच्या सत्रात त्याची नियुक्ती झालेली आहे। आणि देश लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचा प्रश्न इथं सुद्धा विचारतील की ह्या कोणत्या देशाचे नागरिक आहेत किंवा कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या संयुक्त अरब अमिराती म्हणजेच काय युनायटेड अरब एमिरेट्स या देशाच्या त्या नागरिक आहेत। आता युनायटेड नेशन टुरिझम संस्था काय आहे आपण थोडक्यात पाहूया। मित्रांनो, UN टुरिझम संस्था आहे तर ती संयुक्त राष्ट्राची विशेषीकृत संस्था आहे, म्हणजे महत्वाची संस्था आहे। उद्देश काय बघा, आता नावात टुरिझम आहे म्हणजे काय असणार, आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटनास प्रोत्साहन देणे। स्थापना आहे 1 नोव्हेंबर 1975। एकूण सदस्य आहेत 160, पण मुख्यालय लक्षात ठेवायचं मित्रांनो, मुख्यालय आहेत स्पेनची राजधानी माद्रिद। मग या प्रकारचे अशा काही महत्त्वाच्या घडामोडी असतात तर खूप तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद।